लोकसभेमध्ये आज वित्त विधेयकावरची चर्चा पुन्हा सुरू झाली। या चर्चेमध्ये बोलताना भाजपच्या खासदार जगदंबिका पाल यांनी या अर्थसंकल्पात निश्चित केलेली उद्दिष्ट साध्य केल्यास भारताला विकसित देश व्हायला मदत होईल असं मत मांडलं। वित्त विधेयकामध्ये कर प्रणाली सुलभ केल्याचा उल्लेख त्यांनी केला, तर विधेयकाच्या विरोधात बोलताना काँग्रेसचे खासदार मोहम्मद सईद यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ कॉर्पोरेट क्षेत्राला लाभदायक आहे, त्यामध्ये सर्वसामान्य माणसांसाठी काहीच नसल्याचा आरोप केला। वित्तमंत्री निर्मला सीतारामन या चर्चेला उत्तर देणार आहेत। त्याआधी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र व्यापक करण्यावरती केंद्र सरकारचा भर असून श्रेणी 2 आणि श्रेणी 3 शहरांमध्ये माहिती तंत्रज्ञान केंद्राचा विस्तार केला जाईल अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये दिली। माहिती तंत्रज्ञान केंद्रांसाठी केंद्र सरकारचं जरी स्वतंत्र धोरण नसलं तरीही या केंद्रांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा आणि संपर्क सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। भारतातल्या माहिती तंत्रज्ञान क्रांतीचे लाभ प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहोचणं सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं। देशामध्ये नवीकरणीय ऊर्जेला प्रोत्साहन देण्याला केंद्र सरकारचं प्राधान्य आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये नवीकरणीय ऊर्जा उत्पादनामध्ये 165% वाढ झाल्याची माहिती नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या संदर्भातल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली। देशामध्ये सौर ऊर्जा निर्मितीमध्येही लक्षणीय वाढ झाली असल्याचं त्यांनी नमूद केलं। शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांनी आज भारतीय अन्न महामंडळाच्या अन्नधान्य साठवणूक क्षमतेविषयीचा प्रश्न उपस्थित केला होता। महाराष्ट्रामध्ये एकूण 23,40,000 मेट्रिक टन साठवणूक क्षमता असल्याचं प्रल्हाद जोशी यांनी याला उत्तर देताना सांगितलं। साठवणूक क्षमतेचं आधुनिकीकरण वेळोवेळी केलं जातं, तसंच गुणवत्ता नियंत्रणासाठी, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि सुरक्षेसाठी अन्न महामंडळाला 1500 कोटी रुपये वितरित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली।